आजकाल वयाच्या 50 नंतर सकाळी झोपेतून उठल्यानंतर नेहमी शरीरातून अगदी गळून गेल्यासारखं वाटतं। अजिबात झोपेतून उठूच वाटत नाही। आतून शरीर पूर्ण जड झाल्यासारखं वाटतं आणि शरीरामध्ये एक वेगळा थकवा वाटू लागतो, चक्कर मारू लागते, अंगात अजिबात उठायचं बळच राहत नाही। असं वाटतं पायातील आणि हातातील ताकद पूर्णपणे आता गेलेली आहे। सकाळी झोपेतून उठल्यानंतर चालताना अगदी 10 पावले जरी चाललं तरी जीव नसल्यागत अंगामध्ये वाटतं, अंतरुणामध्येच पडून राहावं असं वाटतं। आता यासाठी काय करावं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नेहमीच येत असेल तर तुम्ही बरोबर माहिती या ठिकाणी आता पाहत आहात। यावर एका पुणे जिल्ह्यातल्या खेडेगावामध्ये डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या आता गरीब आयुर्वेदिक जुन्या डॉक्टरांनी आता यावर एक उपाय सांगितलाय। या आयुर्वेदिक डॉक्टरांचं वय वर्ष सध्या ते म्हातार झालेत, 80 वर्षे सुरू आहे। गेल्या 60 वर्षापासून ते आयुर्वेदिक औषध विकतात। त्यांना खूप अनुभव आहे। त्यांना कधीच या वयामध्ये अशक्तपणा येत नाही। पायामध्ये भरपूर त्यांच्या ताकद आहे। अगदी वयाच्या 25व्या वर्षी जशा प्रकारे मुलांमध्ये ताकद असते तरुणांमध्ये, तशा प्रकारे ताकद या पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावामधील डोंगराळ भागात राहत असणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अंगामध्ये वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा या ठिकाणी असल्याचं आता पाहायला मिळतंय। याच आयुर्वेदिक डॉक्टरांना आम्ही प्रश्न केला की आमच्या अंगामध्ये नेहमी थकवा जाणवतो, पायामध्ये ताकद राहत नाही, कमजोरी असल्यागत नेहमी शरीरामध्ये वाटत असतं। आम्हाला फिक्स काहीतरी उपाय कोणता तरी त्या ठिकाणी सांगा। कोणताच उपाय आम्हाला चांगला सापडणं झालाय। औषधांच्या गोळ्या घेऊन आम्ही आता दमलेलो आहोत। दवाखान्याच्या पायऱ्या भरपूर आम्ही जिजवल्या, परंतु आम्हाला असा काहीतरी उपाय पाहिजे होता ज्यामुळे आमच्या शरीरात पुन्हा एकदा वयाच्या 30व्या वर्षी जशा प्रकारे तरतरी होती, जशा प्रकारे ताकद होती, अशक्तपणा कधीच येत नव्हता, ती ताकद आम्हाला आता यायला पाहिजे। अंगामध्ये जो अशक्तपणा आमच्या मुरलेला आहे, कंबर आमची दुखत आहे, गुडघे दुखत आहेत, ही पूर्णपणे बरी झाली पाहिजे। तर यावरती काय करावं असं आम्ही त्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारलं। त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला एक उपाय सांगितला। तोच उपाय आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहितीसहित या ठिकाणी आता सांगणार आहे। वयाच्या 50 नंतर शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये थोडंसं दुखतं, तुमच्या मसल्समध्ये अगदी कायम तणाव वाटतो, सांधे दुखल्यासारखं नेहमी वाटतात, अंगामध्ये हलकासा कडकपणा जाणवतो। तर हे सगळं वारंवार जर होत असेल तर तुम्ही याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हे शरीराच्या आतून पुढे जाऊन येणाऱ्या कमजोरीचं सगळ्यात मोठं लक्षण असू शकतं। हा मोठा आजार तुमच्यामध्ये नाही आहे, पण अजून 5-10 वर्षांनी तुमच्या पायामध्ये इतकी कमजोरी तुम्हाला जाणवेल की तुम्हाला तुमचे पाय नसल्यागत वाटेल। त्यामुळे आत्ताच्या आत्ता हे उपाय नक्की करून बघा। घरातल्या घरातच या छोट्याशा उपायांनी तुम्ही हा आजार या ठिकाणी आता बरा करू शकता। यासाठी ना कोणतं महागडं औषध लागेल, ना कुठल्याही मोठ्या उपचारांची गरज पडेल, किंवा आपल्याला टॉनिक किंवा महागड्या औषध घ्यायची सुद्धा अजिबात गरज नाही आहे। शरीरामध्ये शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी घरामध्येच असणाऱ्या या 2 गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या शरीरामध्ये या ठिकाणी सहजपणे तुम्हाला वयाच्या 30 सारखी ताकद मिळवून देतात, ज्याला खर्च 0 रुपये लागणार आहे। या गोष्टी जर तुम्ही योग्य पद्धतीने योग्य त्या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आता घेतला, जी सल्ला तुम्हाला पुढे सांगणार आहे, फक्त 3 दिवस जर घेतला तर शरीर तुमचं परत एकदा तुमचं ताजतवानं, मजबूत आणि ऊर्जावान तुम्हाला वाटायला लागेल। ही सर्व माहिती पुणे जिल्ह्यातील एका ग्रामीण भागात डोंगराळ भागात राहत असणाऱ्या गरीब 80 वर्षे असणाऱ्या या ठिकाणी आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी तुम्हाला सांगितल्या। त्यांना या वयामध्ये अजिबात थकवा जाणवत नाही, शरीरामध्ये कमजोरी कधीच जाणवत नाही, एकदम ते मजबूत आणि टवटवीत सुद्धा याच वयामध्ये असतात। त्यांनीच हा उपाय तुम्हाला सांगितलाय। त्यामुळे तुमच्या घरातीलच कोणत्या 2 गोष्टी या ठिकाणी घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये ज्या 2 गोष्टी असतात ज्या तुम्हाला आजपर्यंत माहिती नाहीत, त्या जर तुम्ही फक्त आम्ही सांगतोय त्याप्रमाणे योग्य वेळेला, योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात जर घेतल्या तर तुमच्या शरीरामध्ये जी काही कमजोरी तुम्हाला जाणवत आहे, तुमच्या पायामध्ये ताकद नसल्याला वाटू लागले, तुमचे गुडघे दुखू लागतात, अशक्तपणा तुम्हाला सारखाच येतो, उठता बसताना अंगामध्ये जीव नसल्यागत वाटतं, चक्कर मारू लागते, यासाठी फक्त या 2च गोष्टी तुम्ही फक्त 3 दिवसांसाठी घ्यायच्या आहेत, ज्याला 1 रुपया सुद्धा खर्च लागत नाही। बघा, या गोष्टी दिसायला एकदम साध्या आहेत, पण त्याचा परिणाम अगदी महागड्या ट्रीटमेंटपेक्षाही अजिबात कमी नाही। तुमचं वय वर्ष 40 असू द्या, 50 असू द्या, 60 असू द्या, 70 असू द्या, तरी सुद्धा या 2 गोष्टी शरीरामध्ये पुन्हा 30 ताकद तुम्हाला आणतात।
तोच उत्साह तुम्हाला भरून आणतात जी कधी काळी तुम्हाला 25-30 वयामध्ये तरुणामध्ये या ठिकाणी असते। या गोष्टी आतून तुमच्या शरीराला ऊर्जा लगेच द्यायचं काम करतात, पचन तुमचं सुधारतात, रक्त शुद्ध करायचं काम करतात, स्नायू पुन्हा सक्रिय करायचं काम करतात। जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने आणि या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित घ्यायला सुरुवात केला तेव्हा लगेचच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल। आता बघा, योग्य वेळेला या ठिकाणी योग्य पद्धतीने या जर दोन गोष्टी तुम्ही 3 दिवसांसाठी घेतल्या तर कुमकुवत झालेले शरीर पुन्हा एकदा बळकट आणि तीव्र आणि सक्रिय झालेलं तुम्हाला फक्त 3च दिवसांमध्ये बघायला मिळेल। या गोष्टी थकवा आणि अशक्तपणा दूर लगेचच करू शकतात, पण त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये लपून बसलेलं जे काही जुने आजार आहेत, जसं की तुम्हाला शुगर असेल, त्यानंतर तुम्हाला बीपीचा त्रास असेल, बीपी शुगरच्या गोळ्या घ्यायच्या असतील, तर अशा आजारावर देखील जुन्या आता दुखण्यांच्या तक्रारी सुद्धा बाहेर काढू लागतं, ज्यामुळे शरीरात साचलेली घाण म्हणजे टॉक्झिन्स नैसर्गिकरित्या बाहेर पडतात, अवयवांना परत ताजीतवाने या ठिकाणी करण्यासाठी प्रोत्साहन मिळतात आणि जे पोषण द्रव्य आधी मिळालं नव्हतं याची भरपाई तुम्हाला हळूहळू या ठिकाणी भरून यायला सुरुवात होते। मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की आता या दोन गोष्टी नेमका कोणत्या आहेत, लवकर लवकर सांगा आणि कशा पद्धतीने घ्यायच्या आहेत, कोणत्या वेळेला घ्यायच्या आहेत, किती प्रमाण घ्यायचे आहेत, या दोन गोष्टी घ्याव्यात, या वस्तूंची नेमकं नावे काय आहेत, किती प्रमाणामध्ये व्यवस्थित कोणत्या वेळेला घ्यायचे आहेत, लगेच सांगा। तर याचं उत्तर तुम्हाला अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये आता पुढे जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी 2 मिनिटे वेळ काढून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पुणे जिल्ह्यातील एका डोंगराळ भागात या ठिकाणी राहणाऱ्या वय वर्ष 80 वयाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेल्या या दोन गोष्टी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे। दोन गोष्टी एका ठराविक वेळेला तुम्हाला आता घ्यायला या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय। जर तुम्ही वेळ याची चुकवली तर तुम्हाला याचा फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय। त्यामुळे पहिली गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला लाल कलरचं बाजारात मिळालं जमिनीमध्ये असलेलं बीट, बघा तोच बीट जो लहानपणापासून आपण लाल कलरचं जेवणासोबत आतापर्यंत खात आलो आहोत। आता या बीटाला तुम्ही अजिबात हलक्यात घेऊ नका, ही कंदमुळ आहे, हे आता जमिनीत असतं, यापासून काय काय फायदे होतात, नेमकं याला कशा पद्धतीने खायचं आहे। आता असं बीट या ठिकाणी जर खाल्लं तर तुमच्या शरीराला डायरेक्ट फायदा होणार नाही। जर आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेल्या योग्य पद्धतीने योग्य वेळेला आणि योग्य अजून एक पदार्थ मिक्स करून खायला सांगितलंय तर ही जी पुढची वस्तू सांगणार आहे तर यामध्ये मिक्स करायला सांगितलंय। जर व्हिडिओ शेवटपर्यंत 2 मिनिटे वेळ काढून तुम्ही बघितला तर नेमकं कशा पद्धतीने खायचं आहे तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला फायदा कशा पद्धतीने होणार आहे नक्कीच तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर लगेचच दुसरी वस्तू सांगणार आहे, ती कशा पद्धतीने खायची आहे हे सुद्धा सांगतो, पण हे बीट कोणत्या वेळेला खायचं आहे, कशा पद्धतीने खायचं आहे, कोणत्या गोष्टी सोबत मिक्स करून खायचं आहे हे तुम्हाला सांगतो। बघा, या बीटाचे फायदे जर बघितला तर उतार वयामध्ये तुम्हाला बीट खाणे तुमच्या पहिल्यांदा हृदयाला आरोग्य सुधारण्यासाठी फायदा ठरू शकतो। उच्च रक्तदाब म्हणजेच बीपी तुमची नियंत्रित करण्यासाठी फायदा ठरू शकतो। रक्त वाढण्यासाठी आणि पचन तुमचं खाल्लेलं, या वयामध्ये कुणाला दात नसतात, कुणाला या ठिकाणी चावण्यासाठी प्रॉब्लेम असतो, जर तुम्ही कसंही खाल्लं तर पचन उत्तम ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे। आता या बीटामध्ये नायट्रेट्समुळे रक्तवाहिन्या मोकळ्या करून तुम्हाला रक्त पुरवठा सुधारतो, ज्यामुळे स्टॅमिना तुमचा या उतार वयामध्ये वाढतो आणि स्मरणशक्तीवर सकारात्मक परिणाम होतो। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा फायदा होतो रक्तदाबावर, तुमचं हृदय नियंत्रित मजबूत ठेवतं। बीटामध्ये नैसर्गिक आता नायट्रेट्स असतात जे शरीरावर नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होऊन रक्तवाहिन्या रुंद करतात, त्यामुळे आता उच्च रक्तदाब कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका पूर्णपणे कमी होतो। आता सगळ्यात महत्त्वाचं, बीट हे लोह आणि फॉलिक ऍसिडचा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते, थकवा तुमचा लगेच दूर होतो आणि ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये आता टिकून राहते। यामुळे आता बीटातील फायबर पचन संस्था या ठिकाणी निरोगी ठेवते, तुमच्या म्हातारपणात होणारी बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास लगेच मदत होते। नियमित बीट सेवनाने तुमचं उतार वयामध्ये जे मेंदू या ठिकाणी काम करत नसतो तर ते या ठिकाणी मेंदूला होणारा रक्तपुरवठा यामुळे वाढतो, जे वय वाढल्यामुळे होणारी स्मरणशक्ती कमतरता रोखण्यास बीट मदत करू शकते। आता बीटामध्ये या ठिकाणी बेटालिन नावाचे घटक असतं जे तुम्हाला सांधेदुखीसारख्या
क्रॉनिक वेदना आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतं. तुमचं यकृत डिटॉक्स करतं, म्हणजे बीट शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून यकृत कायम स्वच्छ आणि निरोगी ठेवतं. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आता हे बीट ठराविक प्रमाणात योग्य वेळेत आणि नियमित जर 3 दिवसांसाठी घेतलं तर तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि फायदेशीर टॉनिक आता बनू शकतं. आपण हाडांपासून या ठिकाणी आता बघूया काय फायदा होतोय. जर का गुडघ्यामध्ये सतत दुखणं, कमरेमध्ये कडकपणा किंवा हाडे ठिसूळ झालेले असतील, तर हाडामधून नेहमी कटकट असा आवाज येत असेल, तर लक्षात घ्या तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता या ठिकाणी कमी होत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी आता हे लाल कलरचं बीट आता खूप उपयोगी ठरू शकतं, कारण त्यात खूप नैसर्गिक आणि भरपूर कॅल्शियम असतं जे हाडांना आतून बळकट करतं. इतकंच नाही तर यात मॅग्नेशियम यात भरपूर प्रमाणात असतं जे शरीरात कॅल्शियम नीट त्या ठिकाणी आता शोषलं जावं म्हणून यासाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्हाला वेगळं महागडं या ठिकाणी मॅग्नेशियम सप्लिमेंट आता या उतार वयामध्ये घेण्याची अजिबात गरज नाही. मॅग्नेशियम फक्त हाडांसाठी नाही तर आपल्या नसा, न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठी आवश्यक आहे. तर का हातामध्ये जिंजेना येत असतील, मुंग्या आल्यासारखं तुम्हाला तुमच्या हातामध्ये वाटत असेल, अशक्तपणा तुम्हाला येत असेल, तर तरी बधीरपणा जाणवत असेल, तर समजून घ्या तुमच्या नर्वस सिस्टीममध्ये अशक्तपणा निर्माण झालाय. अशा वेळेस हे लाल कलरचं बीट जे जमिनीत उगवलं जातं, तर हे बीट योग्य वेळेला अशा पद्धतीने जी पद्धत तुम्हाला पुढे सांगणार आहे तर ते खाणं अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अजून एक पदार्थ या ठिकाणी लागणार आहे. तो पदार्थ कोणता आहे यासोबत मिक्स करायचा आहे. जर हा पदार्थ मिक्स केला नाही तर तुम्हाला या ठिकाणी फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. आता डॉक्टरांनी काय सांगितलंय तर लक्षात ठेवा, जरा या ठिकाणी तुमचे वारंवार या ठिकाणी हात बधीर होत असतील, तुम्हाला या ठिकाणी मुंग्या येत असतील, पायात हातात, अंगामध्ये तुम्हाला हलकासा झटका जाणवत असेल, स्नायूमध्ये दुखणं किंवा चालताना अंगात एक वेगळी सनसनाटी वाटत असेल, तर हे संकेत असतात तुमचं न्यूरॉन्स आता कुमकुवत होत असतात. जर का हात थरथरत असतील, वस्तू एखादी उचलताना कंपनीत असेल, हातामध्ये कुठल्याही गोष्टीत लक्ष लागत नसेल, तर तुमचे केस गळत असतील किंवा डोळ्यांची तुमची दृष्टी हळूहळू वेगाने या ठिकाणी कमी होऊ लागलं असेल, आता सगळं शरीरात जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्याचं हे लक्षण आहे. त्यामुळे या बीटामध्ये आता विटॅमिन B1 आणि विटॅमिन B6 आणि विटॅमिन BA हे चांगल्या प्रमाणात सर्वाधिक जास्त असतं. या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. मग आता याबरोबर दुसरा कोणता पदार्थ मिक्स करायचा आहे हे नक्की तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता हे ग्रामीण भागातील आता 80 वर्षाचे आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात. आता हे मिक्स कसं करायचं बघा. तुम्हाला बाजारातून एक 5 रुपयाचं लाल कलरचं बीट फक्त आता आणायचं आहे. अशा पद्धतीने या वेळेमध्ये तुम्हाला 3 दिवस फक्त असंच खात राहायचं आहे. त्यामध्ये असणारा विटॅमिन अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील आता फ्री रॅडिकल्स नष्ट करत असतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या वयामध्ये डागमुरूम कमी होतात, त्वचेला तसंच पेशींना ताजेपणा देतात. याचबरोबर यामध्ये झिंक, फायबर, लोह, पोटॅशियम या ठिकाणी हेल्दी फॅट्स, प्रोटीन हे सगळं तुम्हाला पोषण द्रव्यही आता या बीटामधून मिळतात जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित ठेवण्याचं काम करत असतात. हे तुमच्या पचनशक्ती सुधारतात, शरीराला आतून बळकटी देतात. म्हणूनच जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल, तुमच्या पोटामध्ये गॅस होत असेल, अपचन किंवा बद्धकोष्ठतेची तुम्हाला तक्रार असेल, तर बीटाचे सेवन करणे अगदी योग्य फायदेशीर आहे. आता तुम्ही विचार करत असाल की सगळं कधी करायचं, सगळं कसं खायचं, किती प्रमाणामध्ये घ्यायचं, याचबरोबर दुसरी कुठली वस्तू तुम्हाला यामध्ये खायची आहे ज्यामुळे बीटाचा प्रभाव आणि या दुसऱ्या वस्तूचा प्रभाव दोन्ही मिक्स केल्याने दुप्पट वाढू शकेल. तर ती वस्तू आहे दुसरी. सर्वांनी लक्षात ठेवा, आता मनुका. तोच मनुका, वाळलेली द्राक्षे आपण ज्यांना म्हणतो, या मनुका वेगवेगळ्या रंगात असतात. आता यामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध मिळतात. ते म्हणजे काही लोक पिवळ्या प्रकारचे मनुक खातात, काही लोक गडद रंगाचे मोठे आणि या ठिकाणी महागडा मनुका घेतात. पण जर का तुमच्या घरी कुठल्याही प्रकारचं साधं मनुका असेल तर तिचा तुम्ही वापर करू शकता. ती सुद्धा एखाद्या औषधापेक्षा अजिबात कमी नाही. लक्षात ठेवा, आता हे बीट आणि मनुके नेहमी कधी खायचं, किती प्रमाणात खायचं, कोणत्या वेळेला खायचं, ज्यामुळे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर तुम्हाला मिळू शकतं. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनुका खाल्ल्याने काय होतं बघा, आणि हे पुढे सांगणार आहे तुम्हाला मिक्स कसं करायचं आणि या ठिकाणी कोणत्या वेळेला खायचं. तुम्हाला रोज या ठिकाणी आता तुमचं डोकं ताणतणाव वाटत असेल, डोकं जड वाटत असेल, रात्री झोप येत नसेल, तर छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्हाला सतत विचार येत असेल, झोप लागत नसेल, तर तुमच्या शरीरात हार्मोन्सचा समतोल या ठिकाणी बिघडू लागलाय.
अशा वेळी मनुका हे अमृतासारखं आता शरीराला या ठिकाणी मजबूत करण्याचं काम करतं। मनुकामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं, हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप खूप फायद्याचं आहे। मित्रांनो, जर का तुम्ही दररोज आता या ठिकाणी एका ठराविक वेळेला, कोणत्या वेळेला खायचं आहे बघा, ठराविक वेळ खूप महत्त्वाची आहे। कोणत्या वेळेला तुम्हाला खायचं हे पुढे सांगणार आहे, कारण योग्य वेळ जर तुम्ही खाल्लं नाही आणि बीट या ठिकाणी या पद्धतीने मिक्स केलं नाही तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही। फायदा होण्याऐवजी उलट नुकसान होऊ शकतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता जर तुम्ही योग्य वेळी मनुका खाल्ला तर तुमचं हृदय बळकट करतं, हृदयाशी संबंधित आजार जसे की ब्लॉकेज असतील, उच्च रक्तदाब असेल, हार्ट अटॅक यासारख्या समस्या दूर राहतात। मनुका शरीरामध्ये पोषण तत्वांची कमतरता भरून काढतात। विशेषतः जे लोक वारंवार बद्धकोष्ठतेने त्रासलेले असतात त्यांच्यासाठी आता हे खरं एखाद्या चमत्कारापेक्षा अजिबात कमी नाही। त्यामुळे पचन क्रिया सुधारते, त्या गोडसर असलेल्या मनुक्यामुळे या ठिकाणी खाणंही सोपं वाटतं। जर का वारंवार पोटामध्ये गॅसची समस्या असेल, तुमची छाती जळजळ करत असेल, तर या ठिकाणी पोट जड वाढत असेल, कधी कधी दातामध्ये तुम्हाला ताण वाटत असेल, तर अशा सगळ्या त्रासामध्ये मनुका खूप तुम्हाला आराम देतात। रात्री झोपताना पोटातलं आम्ल गळ्यापर्यंत येत असतं, त्यामुळे तोंडाची चव जाते। ही सगळी लक्षणे गॅसमुळे होतात आणि अशा वेळेत जर का तुम्ही आता योग्य वेळेला आणि योग्य या ठिकाणी प्रमाणात मनुका खाल्ला, जे बीटासोबत मिक्स करायचं आहे, नक्कीच तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल। त्याचबरोबर आता आपला मनुका या ठिकाणी रक्त वाढवण्यास मदत करतो, पण साखर वाढवत नाही मनुक्यामुळे, हे लक्षात ठेवा। यामुळे तुम्ही जर डायबिटीस असेल, डायबिटीस असणाऱ्यांसाठी सुद्धा सुरक्षित पर्याय हा ब्लड प्रेशर असणाऱ्यांसाठी सुद्धा नक्की ठरू शकतो। मनुका केस या ठिकाणी गंधाट चमकदार बनवतात, आता चेहऱ्यावर उजाळूपणा आणतात, कारण त्यात भरपूर खनिज जीवनसत्व असतात जे आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी अतिशय उपयोग ठरतात। आता महत्त्वाचा प्रश्न येतो, मनुका आणि हे बीट कधी आणि कशा पद्धतीने मिक्स करून खायचं आहे। आता बघा, तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मनुका आणि बीट कशा पद्धतीने खायचं आहे। तुम्हाला नेहमी अंग जड वाटत असेल, थोडंसं चाललं की थकवा येत असेल, सांधे आकुडलेले वाटत असतील, तुमच्या स्नायूमध्ये ताण वाढवून दुखत असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुमचं वय या ठिकाणी किती पण असू द्या, यांच्यासाठी सर्वांसाठी हा उपाय कामाला येणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठायचं आहे। सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला बीट एक त्या ठिकाणी छोटंसं 5 रुपयाचं कापून घ्यायचं आहे। ते बीट कापून घेतल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला एका पातेल्यामध्ये छोटे छोटे तुकडे त्याच्यात टाकायचं आहे आणि पातेल्यामध्ये टाकून 1 ग्लास पाणी त्यात ओतायचं आहे आणि हे पाणी ओतल्यानंतर काय करायचं आहे, ते पूर्णपणे या ठिकाणी चहा जसा उकळतो तसं उकळून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे ते लाल पाणी म्हणजे त्या बीटाचा अर्क त्या पाण्यामध्ये पूर्णपणे आला पाहिजे। लाल या ठिकाणी झालं तर ते या ठिकाणी जसं आपण सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पितो तशा प्रकारे दररोज 1 ग्लास तुम्हाला या ठिकाणी बीटाचा प्यायला सुरू करायचा आहे। शेंगदाणे कधी खायचे लक्षात ठेवा, या ठिकाणी शेंगदाणे सुद्धा तुम्ही खाऊ शकता, परंतु त्यासोबत तुम्हाला आता या ठिकाणी सांगितले ते म्हणजे मनुके, बेदाणे। तुम्ही रात्री 5 ते 10 बेदाणे रात्री 10 वाजता भिजू घालू शकता आणि सकाळी उठल्यानंतर ते बेदाणे तुम्ही खाऊ शकता, हे बीट खाल्ल्यानंतर 1 तासाभराने। तर अशा प्रकारे बीट तुम्ही या ठिकाणी त्याचा रस काढून उकळून जर पिला तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये जी काय ताकद गेल्या तर ती परत येईल। त्यानंतर मनुके जर असे खाल्ले तर तुमच्या शरीरामध्ये या ठिकाणी आता जी काय ताकद गेल्या, जी काय कॅल्शियम कमी झाले तर ते वाढण्यास या ठिकाणी सुरुवात होण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।